रुद्राभिषेक विधी कशा प्रकारे केला जातो हे आता पाहूया. शुक्ल यजुर्वेदेत तैत्तरीय संहितेमधील कांड 4 मध्ये 10 अध्याय आहेत, ज्याला रूपक किंवा षडंग पाठ म्हणले जातात. यापैकी 8 अध्याय हे रुद्र अष्टाध्यायी आहेत. या 8 अध्यायांमध्ये महादेवाच्या रुद्ररूपाचे सविस्तर वर्णन आलेले आहे. 8 अध्यायांचे पाठ झाल्यावर उर्वरित 2 पाठ म्हटले जातात, ज्यास स्वस्ती प्रार्थना अध्याय, शाक्तेध्याय म्हटले जाते. रुद्राभिषेकासाठी रुद्र अष्टाध्यायी म्हटले जाते आणि शेवटी स्वस्ती वाचन करून शांती पाठ करण्याची प्राचीन परंपरा आहे. रुद्राभिषेक करण्यासाठी या पूजेसाठी सामग्री घेण्याच्या वेळी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आता पाहूया. रुद्राभिषेकासाठी वापरत येणारे दूध हे पितळी भांड्यात ठेवू नये. रुद्राभिषेकासाठी घेतली जाणारी अक्षता अखंड असावी, तुकडे नसावे.